पहिल्यांदा राजुरी बेल्ला जिल्हा परिषद गटामध्ये विजय मिळाला, पहिली भावना काय? सर्वप्रथम सर्व मतदारांचे आणि प्रेम करणाऱ्या सगळ्या व्यक्तींचे, कार्यकर्त्यांचे, सहकाऱ्यांचे हा खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेचा विजय, शिवसेना पक्षाचा विजय, तालुक्याचे आमदार ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी निवडणूक लढवली आणि ज्यांनी एका सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य व्यक्तीला संधी दिली ते तालुक्याचे आमदार आदरणीय शरदा सोनवणे यांचे मी मनापासूनचे आभार या ठिकाणी मानतो आणि सर्व जनतेचे देखील मनापासूनचे खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो. संपूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये स्मिता कंशे, पंकज कंशे आघाडीवरती होते, परंतु शेवटच्या 2 दिवसामध्ये पंकज कंशे, स्मिता कंशेंच्या आघाडीला थोडस कोणत्या ना कोणत्या कारणाने परंतु पिछाडीवरती गेले होते, त्यावेळेला काय वाटलं? आम्ही कुठेही डगमगलो नाही. सामान्य जनतेचा विश्वास हा आमच्यावरती होता, कारण जनतेची मनापासून आणि तळमळीने आम्ही त्या ठिकाणी सेवा केली होती आणि त्या कामांच्या भरोश्यावरती आणि जनतेच्या दिलेल्या प्रेमाच्या भरोश्यावरती आम्ही निवडणूक लढत होतो. कोणत्याही विरोधकांच्या आरोपाला आम्ही त्या ठिकाणी भीक घातली नाही आणि संयमानं नेटानं पुढे गेलो आणि आज बघता तुम्ही 4000 मतांनी या ठिकाणी आपल्याला विजय मिळालेला आहे. पंकज कंशेंवरती वैयक्तिक स्वरूपाचे आरोप करण्यात आले, तुमच्या मित्रांकडून करण्यात आले, त्यांना काय उत्तर आहे? ते मित्र अजिबातच नव्हते. मित्र म्हणायचे पण लायकीचे नाही, परंतु त्यांच्या देखील ठिकाणी आम्ही भीक घातली नाही. त्यांचं एक षडयंत्र होतं की आपण वैयक्तिक टीका करून त्या ठिकाणी यांचं चरित्र हनन करायचं, परंतु आम्ही त्याला भीक घातली नाही. आम्ही जनतेच्या भरोश्यावरती राहिलो आणि जनतेने आम्हाला कौल दिला सुद्धा. जनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय झाला असं लोक म्हणतात. 100% आम्ही सर्वसामान्य कुटुंबातली मुलं आहोत. आमची कोटी मोठी राजकीय पार्श्वभूमी नाही ना मोठा आर्थिक डॉलर नाही, परंतु सर्वसामान्य जनतेने निवडणूक हातात घेऊन इतका मोठा प्रश्न असणाऱ्यांना जोरदार करून टाकलेले हा जनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढाई. मतदारांना काय आव्हान आहे? विजय कुणाला समर्पित आहे? मतदारांना, सर्व ग्रामस्थांना, नागरिकांना, मतदारांना हा नम्रपणानं त्यांच्या चरणी विजय अर्पण करतो आणि सर्वसामान्य जनतेचा हा विजय माझे वडील कैलासवासी सोपान शेठ गंगाधर कंसे यांना देखील हा विजय अर्पण करतो. शिवसेना पक्षाचा आणि तालुक्याचे आमदार आदरणीय शरदांना देखील मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि सर्वसामान्य जनतेचा केंद्रबिंदू मानून त्यांच्या अडचणी सोडवण्यात आणि विकास कामांना प्राधान्य देत राजुरी बेल्ला जिल्हा परिषद गट हा सर्व जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा गट करणार असे खात्री तुम्हाला या ठिकाणी देतो. पंकज कंशेंनी जनतेला आश्वासन दिलेलं आहे, अर्ध्या रात्रीला मला फोन करा, जागा राहील, त्याचं काय? कधी फोन करा, अर्ध्या रात्रीला 24 तासात कधी फोन करा, त्यांच्यासाठी सदैव तत्पर राहील. पंकज